म्युझिक लॉन्चच्या निमित्ताने टाइमपास 2च्या प्रत्येक टीमला आपण एक छोटी भेट देतो आणि आता सध्या आपल्यासोबत आहे संगीत दिग्दर्शक आणि लिरिसिस्टची जोडी चिनार महेश आणि मंगेश. सध्या जे गाजतं आहे गाणं ते म्हणजे वाऊ वाऊ. लिरिक्स खूप छान झाले आहेत आणि बीट्स खूप छान झाले आहेत. हे गाणं कसं सुचलं ते आम्ही असं बीट्समध्ये ऐकलेलं आहे रवी सरांकडनं आणि मी प्रियदर्शनकडनं ऐकलेलं आहे. तर एकंदर हे गाणं क्रिएट करताना काय मजा होती हे जाणून घ्यायचं. पहिलं विशाल ददलानींनी गाणं गायलेलं आहे. तर हे गाण्याची बेसिकली कमाल अशी आहे की विशाल दादांनी तर हे डेफिनेटली गायलेलं आहे आणि अप्रतिम गायलेलं आहे. पण गंमत सांगायची अशी वाटते की वाऊ वाऊ मला असं वाटतं की ॲम्ब्युलन्सवरती आजपर्यंत असं कुठलं गाणं आलं नाही. ॲम्ब्युलन्स हा सब्जेक्ट घेऊन गाणं करणं हाच एक मुळात खूप चॅलेंजिंग विषय होता. आणि जसं आम्हाला जेव्हा रवी जाधवांनी सांगितलं की गाणं आहे, दगडूचा वाढदिवस आहे, बस्तीमधलं गाणं आहे आणि तो ॲम्ब्युलन्सचं ओपनिंग करतोय, तर आपण ॲम्ब्युलन्सवरती गाणं करूया. आम्ही बऱ्याच ड्राफ्टवरती बसलो, मंगेश आणि आम्ही सगळेच बसलो आणि खूप छान छान झाली. माईट बी ती दुसऱ्या प्रोजेक्टच्या चारी वगैरे वापरू आणि त्यांनी पण ॲप्रिशिएट केलं. पण ते म्हटलं की बाबा माझ्या फिल्मसाठीचं हे गाणं नाही. तर म्हटलं काय करू शकतो आपण. तर असाच विषय आला आणि विचार आला की वाऊ वाऊ म्हटलं रे ह्याचा ॲम्ब्युलन्सचा साऊंड कसा असतो म्हटलं युजली कसा वाजतो. म्हणाला वाऊ वाऊ. अरे ह्याच्यामध्ये तर एक मला धून वाटते. मग आम्ही महेश शेअर केलं अगदी आम्ही सगळ्यांनी गायला सुरू केलं. म्हटलं काही नव्हतं तेवढंच म्हणजे 15-20 मिनिटं अगदी तो तिथे जे होते ते त्यांना घेऊन सगळ्यांना तेच चालू होतं. तर म्हटलं ह्याच्यामध्ये स्वतः एक मेलडी आहे आणि जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर वाऊ वाऊ जो सायरन ॲक्च्युअल वाजतो तीच ह्या गाण्याची कोरस लाईन आहे. तर दॅट इज आपण जी नॉर्मल रोज बोलतो की अरे ती ॲम्ब्युलन्स नाही की बाजूने व्याव व्याव करत गेली बघ ना आता, तर तीच पंचलाईन आहे की व्याव 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 हीच पंचलाईन आहे आणि तीच मजेदार आहे बेसिकली. टाइमपासचं म्युझिक तुम्ही केलेलं आणि टाइमपास 2 ही तुम्हीच करणार होता. तर काय जबाबदारी कशी होती, म्हणजे काय प्रेशर होता? प्रेशर तर डेफिनेटली होतं कारण का टाइमपास 1 हा म्युझिकली एवढा हिट झाली, फिल्म सुपरहिट झाली, म्युझिक सुपरहिट झालं. त्यामुळे सेकंड पार्ट करताना असं होतं की अरे आता आपलं जे आपण केलं आहे त्याच्यावरती किमान 10 स्टेप तरी वरती आपण जायला पाहिजे. आणि सर्वात अशी चांगली गोष्ट सांगायची वाटते की रवीने आम्हाला खूप फ्रीडम दिलं आणि मुळात स्क्रीन प्लेमध्ये एवढ्या छान छान सिच्युएशन्स होत्या की आम्हाला दोघांना मला आणि चिनाला खूप एक्सप्लोअर करता आलं. वेगवेगळे जॉनर्स आम्हाला ट्रीट करता आले. सो खूप चॅलेंज होतं पण आम्ही खूप मेहनत घेतली मागचे 6 महिने. 2 गाणी ह्याच्यातली आधीच्या चित्रपटातली इथे रिक्रिएट झालेली आहेत, मला वेड लागले आणि साजूक तुपातली. हीच 2 गाण्यांचं रिक्रिएशन करायचं असं का ठरवलं? कसं होतं की मला वेड लागले ही दगडू आणि प्राजक्ता यांचं ऑलरेडी एक अँथम आहे आणि ते अँथम हे अँथम असतं. तर टाइमपास 2मध्ये ऑलरेडी काळ पुढे गेलेला आहे, ते मोठे झालेले आहेत. की टाइमपास 1 वॉज अ स्टोरी ऑफ टीनेजर्स, फर्स्ट क्रशबद्दल ती स्टोरी होती. तर गाणं कम्प्लिटली नवीन आहे पण कुठेतरी तो मला वेड लागलेला हँग पाहिजे, कुठेतरी त्यांना ते रिकलेक्ट झालं पाहिजे आणि इव्हन ऑडियन्सला ते रिकलेक्ट झालं पाहिजे. तर एका टाइमपास 2च्या एका गाण्यामध्ये आम्ही तो एक एक्सपेरिमेंट केला की गाणं चालतं आणि अचानक वी गो फॉर मला वेड लागलेचा कोरसचा पार्ट येतो आणि ते गो इन दॅट ट्रान्स. सो ती एक गंमत आम्ही केली. माझ्यासाठी तरी खूप ते दडपण होतं आहे. पण मुळात कसं की आपल्याला काय लिहायचं आहे, कसं लिहायचं आहे हे सर ज्या ह्याच्याने समजावून सांगायचं आहे ना की बाबा कर बिंदास. आणि खरंच महेश बोलला ना की लिबर्टी होती आणि तो एक प्रॉपर गायडन्स होता आणि त्यांना काय करायचं त्या फ्रेम टू फ्रेम ते व्हिजन्स. त्याच्यामुळे ना जितकं कविता लिहिताना मला सोपं वाटायचं ना की बाबा मी का लिहितोय, कशासाठी लिहितोय, कुणासाठी लिहितोय हे जेव्हा कळायचं. आणि दगडू प्राजक्तासाठी गाणी आहेत तर त्यामुळे ना मला कळायचं की बाबा हे गाणं असं असं होतं आहे. तर आता ह्याच्यामध्ये दगडू आणि प्राजक्ता कशी रिॲक्ट होतील. त्यामुळे ती मुळात मला तरी आता ऐकताना असं वाटतं ती आमची गाणी न वाटतात ती त्यांची गाणी वाटतात. एक शेवटचा प्रश्न की आता हे सगळी गाणी क्रिएट झालेली आहेत आणि पहिलं वाऊ वाऊ रिलीज झालं आणि लोकांनी जो काही रिस्पॉन्स दिला, जसं मगाशी प्रथमेश म्हणाला किचनमध्ये ते गाणं गायलं गेलं, म्हणजे ते गाणं किचनपर्यंत पोचलेलं आहे. तर आता कसा कॉन्फिडन्स आलेला आहे आणि आज म्युझिक लॉन्च आहे तर काय सांगाल, किती कॉन्फिडन्स लेवल काय आहे? मला जरा वेगळं सांगायचं वाटेल की आता ॲक्च्युली आम्ही खूप रिलॅक्स्ड होतो कारण का आता सगळं करून झालं आहे, आज लॉन्च आहे. त्यामुळे आता जे काय ते लोक ऐकतील आणि लोकांचा रिस्पॉन्स जो असेल तो. आजपर्यंत खूप एक्साइटमेंट होती की अरे हे अजून असं व्हायला पाहिजे, हा ट्रॅक असा व्हायला पाहिजे, हे असं इथे मास्टरिंग ते मिक्सिंग असं खूप जम्बलिंग अप काम चालू होतं.
आज आम्ही खूप रिलॅक्स होत की आता झालेलं आहे, CD लॉन्च होती, आता आमचं शुभेच्छा सेशन आज आम्ही फक्त एन्जॉय करणार. आम्ही एन्जॉय करणार. आज CD लॉन्च एकदा कुठलंही चित्रपट म्हणा किंवा कुठली एकदा रिलीज असतं, ते रिलीज झालं की तेच झालं. त्याच्या आधी जे काय झालं त्या सगळ्या मग तो इतिहास होतो की काय काय केलं आणि काय काय कशा रात्र जागलो आणि काय काय आम्ही धमाल वी केली. आर चिल्ड आउट की आता हिअर टू एन्जॉय. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी, वेलकम फॉर द म्युझिक. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन परेश सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.